सगळ्यांचा शुभ दुपार झाली की सगळ्यांची जेवणं. तर मी आणि आत्या जेवण करायला बसलोय आणि इकडे बघा ही रोपं राहिली होती मिरचीची. एवढीच 8-10 रोपं राहिलीत. मला मावशीला 2-3 रोपं द्यायची होती. पण झालं असं की ह्यांच्याबरोबर जाताना मला द्यायचं काही लक्षात राहिलं नाही. आणि आमचे ससेभाऊ तिकडे चपाती खाऊन निवांत झोपलेले आहेत. मला काल कमेंट्समध्ये विचारले तुमच्यात हा लावलेला फोटो कोणाचा आहे. तर हा फोटो आहे अनिरुद्ध बापूंचा. इकडे सुचितदादा आहे आणि इकडे आपली नंदाई आहे. तर आम्ही ना उपासनेला जायचो, तुम्हाला माहितीच असेल. ज्यांना माहिती आहे त्यांना हा फोटो लगेच कळेल कोणाचा आहे. तुम्ही जवळून दाखवला आहे. आत्या आणि मी बसलोय जेवण करायला. तर जेवणात आज मी बनवलेली आहे मस्त अशी गरगटा हरभरा भाजी. तर आपल्याला तर आवडते बाबा ही भाजी, हरभरा गरगटा भाजी. तर आज दुसऱ्यांचा धुलवड स्पेशल बेत असतो, पण आमचा तर हा बेत आहे. आमच्याकडे होणार आहे बेत, पण तो संध्याकाळी होणार आहे. कांदा, मुळा, भाकरी, चपात्या, भात आहे थोडासा परतलेला, असा आमच्या दोघींचा तर जेवणाचा बेत आहे. आणि चला इकडे बघा, पातेलं चुलीवरती रेडी आहे. पातेल्यात शिजत आहे मटण. तर मटणचा रस्सा बनवायचा आहे संध्याकाळी, म्हणजे रात्रीच्या जेवणात. पण ते आता आणल्यावर छान कोथिंबीर, लसूण, हळद, मसाले वगैरे घालून छान शिजत घातले. तर आपली गरगटा हरभरा भाजी कशी वाटली तेच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मी एक रेसिपी तुम्हाला चॅनलवर त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, वजडी फ्राय. तर कोणाकोणाला वजडी फ्राय आवडतं ते मला नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि त्याची रेसिपी तुम्हाला हवी आहे का तेही मला सांगा. मी त्याचा व्हिडिओ चॅनलवर टाकणार आहे. तर मग चला, जेवणाचा बेत कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये.